नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ बनवायचा मुख्य कारण म्हणजे सध्या जे सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर जे ट्रेंड सुरू आहे, खास करून मुली त्यावर नॉर्मल फोटो जे आहेत त्यामधून आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा त्याला एआय आपण म्हणतो, त्यामधून जेमिनाय, चॅट जीपीटी वगैरे वगैरे ॲप्सवरून, एआय ॲप्सवरून, वेबसाईटवरून फोटोज कन्वर्ट करता येते. याच्या मदतीने एस्थेटिक किंवा ट्रेडिशनल लुक्समध्ये खास करून मुली आपल्याला दिसून येते त्यामध्ये. तर तुम्हाला माहित आहे की नाही, त्यासाठी हा व्हिडिओ आहे की तुम्ही जेव्हा ते व्हिडिओ फोटोज अपलोड करतात आणि यायला परमिशन देतात की यूज करण्यासाठी परमिशन आहे त्यावर अपलोड करण्यासाठी, म्हणजे ज्याच्यानंतर तुमचे फोटोज त्यातून काय म्हणतात, नॉर्मल फोटोमधून एआयच्या मदतीने जे चांगली एस्थेटिक लुक्समध्ये तुमचे फोटोज एडिट होतात. तुम्ही त्यामध्ये, मला माहिती आहे 99% तर लोक प्रायव्हसी पॉलिसी, टर्म्स अँड कंडिशन वाचत नाहीत आणि सरळ एकदम काय म्हणतात, इझिली परमिशन देऊन टाकतात, त्याला एक्सेप्ट करतात. आणि आपल्याला असं दिसून येते, खास करून तर मागच्या काही महिन्यांपासून, मागच्या काही 1-2 वर्षापासून मोठमोठ्या सेलिब्रिटीचे सुद्धा काही डीप फेक व्हिडिओज बनवले आहेत. आता तुम्हाला काय सांगायची गरज नाही, मुलींना तुम्हाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे त्यांच्या फोटोचा किती मिसयूज केला जाऊ शकतो. तर एक जागरूक नागरिक म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो की जेवढं होईल तेवढं तुम्ही एआयच्या मदतीने जे म्हणजे ट्रेंड निघालाय म्हणून तुम्ही सुद्धा हे बनवलेच पाहिजे असं काही नाहीये. तुमचे फोटोज, तुमची प्रायव्हसी ही तुमच्या हातामध्ये असते. तुम्ही याचा यूज कोणाला देताय, कोणाला ऍक्सेस देताय, ही तुमची मर्जी असते पूर्णपणे. जेवढं होईल तेवढे जे एआयच्या मदतीने फोटोज बनवणं ते तेवढं टाळा शक्यतो. तुमचे फोटो जेव्हा तुम्ही अपलोड करतात तेव्हा ते फक्त अपलोड केले, तुम्ही डाउनलोड केले, त्याच्यानंतर ते त्या सॉफ्टवेअर किंवा ॲपवरून, वेबसाईटवरून डिलीट होतात असं नसतंच. तुमचे फोटो ते त्यामध्ये तुम्ही ऍक्सेस दिला असतो, तर त्यावरून त्यांना परमिशन असते. त्यांना यूज करायचं असेल तर एडिटिंगसाठी असेल ते करू शकतात. त्यामुळे तुमच्या फोटोचा मिसयूज होण्याचे सुद्धा चान्सेस असं सांगितलं जाते की जास्त असतात. त्यामुळे जेवढं होईल तेवढं मी पुन्हा सांगेल, टाळा. तुमची प्रायव्हसी, तुमचे फोटोज तुमची प्रायव्हसी आहे. त्यामुळे कोणालाही याचा ऍक्सेस देणं शक्यतो टाळायला पाहिजे तुम्ही. तुमच्या फोटोजचे किती मिसयूज होऊ शकते, यामधून किती डिफेक्ट व्हिडिओज आपल्याला मागे बघितला बघ सोशल मीडियावर बनवले गेले होते मोठमोठ्या सेलिब्रिटीच्या सुद्धा. त्यामुळे शक्यतो जेवढं होईल तेवढं असे फोटोज ते बनवून टाळा. मी सुद्धा बनवले, पण नंतर मी जेव्हा यावर थोडी स्टडी केली, बघितलं याबद्दल, तेव्हा मला कळालं की यामधून तुमचे फोटोचं मिसयूज होऊ शकतं. त्यामुळे हे टाळा. बाकी तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. बस, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.